फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत एक रॉकेट स्कंची बनवायला अतिशय सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सुरुवातीला इथे आपण स्लिप नॉट घालून घेणार आहोत. आता या रबरमधून हा स्लिप नॉट आपण काढून घेऊया आणि इथे एक टाका घालून घेणार आहोत. त्यानंतर अजून एक चेन घालायची आणि आता या पूर्ण म्हणजे हा रबर झाकला जाईल इतकं आपल्याला इथे सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. आता आपले सिंगल क्रोशे इथे घालून झालेले आहेत. आता इथे आपल्याला 8 चेन घालून घ्यायचे. 2 3 4 5 6 7 आणि 8. आता या प्रत्येक चेनमधून आपण हाफ सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. आता इथे आपल्या प्रत्येक टाक्यातून हाफ सिंगल क्रोशे घालून झाले. आता लोकर घेऊन प्रत्येक 2 टाक्यामधून आपल्याला हे काढून घ्यायचे. आता परत पहिला टाका स्किप करून पुढच्या टाक्यामधून आपल्याला मगासारखंच हाफ सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. आता मगासारखंच प्रत्येक 2 टाक्यामधून आपल्याला लोकर काढून घ्यायची. आता परत पहिला हे स्किप करायचा आणि दुसऱ्या टाक्यापासून आपल्याला आता इथे स्लिप स्टिच घालायला सुरुवात करायची. प्रत्येक टाक्यामधून आपण एक एक स्लिप स्टिच घालून घेणार आहोत. आता खालच्या टाक्यामधून लोकर काढून आपण इथे स्लिप स्टिच घालून घेणार आहोत. आपलं पाकळीसारखं डिझाईन इथे हे तयार झालं. आता परत पुढच्या टाक्यामध्ये आपण अजून एक स्लिप स्टिच घालून घेणार आहोत. त्यानंतर परत 8 चेन घालून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यानंतर पहिला हे चेन स्किप करून दुसऱ्या चेनपासून इथे हाफ सिंगल क्रोशे घालून घ्यायचं. आता मगाचसारखंच प्रत्येक 2 टाक्यामधून आपल्याला लोकर काढून घ्यायची.
आता पहिला टाका स्किप करून दुसऱ्या टाक्यापासून आपण परत सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. सिंगल क्रोशे घालून घेतल्यानंतर परत 2 टाक्यांमधून आपल्याला एकत्रित लोकर काढून घ्यायची. आता परत पहिला टाका स्किप करायचा आणि पुढच्या प्रत्येक टाक्यामधून आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायचं. इथे आता आपली दुसरी पाकळी पण तयार झाली. तसेच आपण उरलेल्या बाकीच्या पाकळ्या सुद्धा इथे तयार करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता, इथे आपली सुंदर अशी स्क्रीनची तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.